महिलांवरील अत्याचाराकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष, शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती जोर धरते। जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचं मोदींना पत्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 26 ऑगस्टला बदलापूरला जातील। बदलापूर घटनेमधील कुटुंबियांची भेट घेतील। राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरून आल्यानंतर ते बदलापूरला जातील। बदलापूरमधील मुलींवर अत्याचार झालेली ती शाळा पुन्हा एकदा सुरू। आजपासून 5वी ते 12वीचे वर्ग सुरू। 20 ते 25% विद्यार्थ्यांचीच उपस्थिती। बदलापुरातील प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय। शाळा आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बंधनकारक। अत्याचाराची घटना घडल्यास 24 तासात शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार। महिला पत्रकार आणि वामन म्हात्रेंच्या संभाषणाचा सीसीटीव्ही समोर। 20 तारखेच्या वादाचा सीसीटीव्ही। महिला पत्रकार आणि वामन म्हात्रेंच्या वादाचा पोलीस तपास सुरू। भंडारात महिला पोलिसांच्या चिमुकल्या मुलीची छेडछाड। तुमसर पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। गुड्डू ठाकूर नावाच्या युवकाला अटक करण्यात आली। बदलापुरात दहीहंडीला डीजे वाजणार नाही। बदलापूर साऊंड असोसिएशनकडून दहीहंडीसाठी डीजेची कामं बंद। तर बदलापूरमधील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग। उपेंद्रनगरमधील ज्ञानेश्वरी क्लासेसमधल्या शिक्षकानंच अंगलट केल्याची तक्रार आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकामध्ये 2 महिलांकडून महिलांना सुरक्षा देण्याचा संदेश। तर लाडकी बहीण योजना नकोय, महिलांना सुरक्षा हवी अशा आशयाचे बॅनर। कोल्हापुरात शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप। कागल MIDC मध्ये परिसरातील 4 दिवसांपूर्वीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। अद्याप पोलिसात तक्रार नाही। युनिफाईड पेन्शन स्कीमला आता केंद्र सरकारची मंजुरी। 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना UPS पेन्शनचा लाभ मिळेल। 1 एप्रिल 2025 पासून UPS पेन्शन लागू होईल। मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। मुंबईत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी। दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांच्यात तुफान राडा। हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबई महानगरपालिकेमधील लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेमधील अटीवादामध्ये जाचक अटी रद्द करण्याची सर्व स्तरातून मागणी। पश्चिम रेल्वेवरील 320 स्थानकांमध्ये इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित। यामुळे सुरक्षा, कार्यक्षमता आणि रेल्वेच्या हालचालींवर अचूक नियंत्रण ठेवण्यात येणार। 10 वर्षांमध्ये मेट्रो 1 मार्गिकेवरून 100 कोटी प्रवाशांचा मेट्रोमधून प्रवास। 13 ऑगस्टला 5 लाखांचा टप्पा पार। दररोजची प्रवासी संख्या 4.5 लाखांवर। मुंबईतील जलवाहिन्या दुरुस्तीसाठी 2500 कोटींचा खर्च करणार। तक्रारींच्या निवारणासाठी जलवाहिन्या दुरुस्तीचं कंत्राट। पूर्व आणि पश्चिम उपनगरामधील 15 विभागांसाठी निविदा मागवल्या। कल्याण डोंबिवलीमधल्या युवा राष्ट्रीय महिला गोविंदा पथकाची 6 थर रचण्याची तयारी आहे। शिवाजी महाराजांची महिला सुरक्षेसाठी घेतलेल्या कठोर निर्णयाप्रमाणे सरकारनंही उपाययोजना करण्याची मागणी। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती साजरी। हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकावर शासकीय अभिवादन। मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी मंत्रालयावर ड्रोनद्वारे बारीक लक्ष ठेवलं जाणार। 41,75,05,634 रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार। गृह विभागाच्या उपाययोजना। पुणे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राज्य शासनाची मदत मिळायला सुरुवात। 10,000 प्रत्येकाला मिळणार आहेत। आता 16,407 नागरिक पुरामुळे बाधित झाले होते।